महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी आज ठाणे महापालिकेस भेट देऊन महापालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न, मूलभूत सुविधा तसेच इतर बाबींचा सविस्तर आढावा घेतला। दरम्यान सफाई कर्मचारी हा सर्वात महत्त्वाचा घटक असून सफाई कर्मचाऱ्यांसाठी ठाणे महानगरपालिका राबवित असलेल्या योजना या अभिमानास्पद असून इतर महापालिकांनी देखील याचे अनुकरण केले तर सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न राहणारच नाहीत, असे वक्तव्य त्यांनी केले। महानगरपालिकेने सफाई कर्मचाऱ्यांना जे काही घरं दिली, उर्वरित जे घरं लवकर देण्याचं त्यांनी सांगितलं, तर तसे निर्देश सफाई कर्मचारी आयोगाने दिले। विशेषतः ठाणे महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या विकासासाठी आणि जे काही शासनाचे धोरण आहे त्याची अंमलबजावणीसाठी ठाणे महानगरपालिकेचं कार्य अभिमानास्पद असल्याचं मला दिसून आलं। सर, आज कोणकोणत्या प्रकारचे निवेदन प्राप्त झाले आहेत? आज मृत पावलेल्या 3 जणांच्या व्यक्तींना काही निधी मिळावा, त्यात महापालिकेने त्यांना 10 लाख रुपये अदा केलेले आहे। सर, अजून कोणकोणत्या लाडबागे समितीच्या शिफारशीनुसार जे काही प्रकरणं थांबली ती फक्त वादग्रस्त आहे, बाकीचे सर्व बाकी न्यायप्रविष्ट इतर जे प्रलंबित होते ते सर्व ठाणे महानगरपालिकेने मार्गी लावलेले असल्याचे सांगितले। सर, आज इतर कोणकोणत्या विषयासंदर्भात महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी आपली चर्चा झालेली आहे आणि कोणकोणत्या विषयासंदर्भात आपण अधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत? सफाई कर्मचाऱ्यांच्या आवासाचा जो प्रश्न आहे तो तात्काळ निकाली व्हावा, लाडबागे समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी तात्काळ व्हावी, सफाई कर्मचाऱ्यांना शिक्षणानुसार पदोन्नती मिळावी,